हाय मित्रांनो, तर न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आता टमाट्याला बांधायला जाणार आहे, बांबू वगैरे लावून. त्याचा पाठीमागं बांबू घेतलेले आता ते घेऊन जाणार. तर आता बांबू घेऊन चाललो आहे मी रानानी. इकडे मोसंबीचा बाग आहे आमचा. याचं नाव अच्युत आहे आणि मागं माझी बायको आहे. आम्ही आता तिघं चाललेलो इथं टमाटे बांधायला. कोयता सापडतो इथं, वरती कोयता लावलेला आहे. आता आपण हा घेणार आणि हे बांबू कटिंग करणार, छोटे छोटे तुकड्यामध्ये असे करणार, टमाट्याला बांधायपुरते. हे असे कट करायचे एवढे, मग झाडाला लावायचे. तर हे असे छोटे छोटे पीस केलेले आहेत आपण, 20-25. हे बघू शकतात हे असे. मग आता लावायला सुरू करायची एवढी कटिंग झाल्यानंतर. घेऊन चाललो आपण चुलीकडे. टमाटे तर सुतळी घेतलेली आहे. सुतळी बांबू बांधायचे आता. नाही थोडं शेपला असे तुम्ही पण दोन जागा मध्ये दिसतात त्याच्या खाली टाकायचे. आपण एवढे चार रांगेत होतो नाही एकदम. हां हां येशील का बांधून मग जाऊ मी नाही रब्बी ते बिजू वांजू नका टाकू इकडे. त्याला पाणी आता सोडायला त्याच्यात कोथिंबीर ना. ओके कोथिंबीर उरलेली तर तुडू नको. त्यात मी पाहते वर म्हण चालायची बद दिल्या कौलाटाने. आता चला ना का टमाटर त्याच्यात काही नाही. आता त्याला टिबक करायला लागणार. बंद कर काय आणू आलोच. नुसती बांधायची याच्यातून परत त्याला बांधायची. त्या लांब रामा त्या मधल्या रांगेल टमाटे जास्त तिला मागे बांधू घ्या. बाबूकडे का तिकून आण ना, तिकून आण. ठिबक आण, ठिबक आण तिथपर्यंत. तर बघू शकता मी असं बांधलेलं आहे सुतुळी आणि बांबू लावून. हे खाली झाड लोंबतं म्हणून. हे बघा जास्तच टमाटे आलेले आहेत काहींना, म्हणून ते जास्तच वाकलेले इथं. आणि इकडं बांधायची तयारी चालू आहे अजून.
एवढी पुरी लाईन आहे तिथपर्यंत शेडपर्यंत. आता 20-25 झाडं बांधलेत. कंटाळा आला बांधू त्याच्यामुळे थोडा आराम करतो. आणि तेवढं उठलं आणि आलं इकडे उठून. ओके. तिकडून माझी मम्मी घेऊन आली पाणी आम्हाला प्यायला.